मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथम सुतार आणि शुभम शर्मा अशी जोडी पाहायला मिळते. आणि गोलंदाजी ट्रॅकवर सध्याचा हंगाम भन्नाट फॉर्म मध्ये असणारा गोलंदाज आणि विकेट टिकर बॉलर मिस्टर तुषार बर्गे गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना फ्लाय स्लिप लाईनात आहे. विकेट किपर विशाल मडवी पाहायला मिळतोय. प्रथम सुतार पहिला बॉल फेस करत असताना पहिल्याच बॉलवर खोलपट टप्प्याचा चेंडू. ही ओळख आहे, ही खासियत आहे तुषार बर्गेची. कन्सिस्टंटली परफॉर्मन्स केला. अनेक वर्षापासून त्याच लाईन अँड लेंथने गोलंदाजी करतोय आणि सातत्यपूर्वक कामगिरी करण्यासाठी तो जाणला जातोय. मॅचवर गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतोय. पहिला बॉल डॉट. इथे देखील प्ले अँड मिस. पडल्यानंतर बॉल काहीसा खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. प्रथम सुतार मोनल स्पेस च्या माध्यमातून शिव शाही चषक या स्पर्धेमध्ये देखील अर्धशतक झळकवलं होतं नाईट स्पर्धेमध्ये आणि अनेक वेळा आपल्या टीमसाठी एक महत्वाची भूमिका बजावत असताना प्रथम सुतार सेकंडवर आहे. पहिली 2 डॉट बॉल. खोलगटापाचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची एज लागते. चेंडू जातोय धडमान रिजन मध्ये. टीमच्या धावसंख्येचा श्री गणेश होतोय. पहिली धाव 3 बॉलचा खेळ संपलाय. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 बॉल अजूनही बाकी आहे. त्यामुळे धावा करावा लागेल. कमीत कमी 30-32 पर्यंत पोहोचावं लागेल. ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. आदरणीय अनिकेत रमाकांत म्हात्रे यांच्याच नेतृत्वाखाली RSA ट्रॉफी 2026 हा भव्य दिवस सोहळा आणि त्यांचे बंधू म्हणजेच अक्षय म्हात्रे यांचं देखील कौतुक करावं लागेल. ही संपूर्ण स्पर्धा सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. निखिल पाटील यांचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेची आखणी, कोण समालोचक असेल, कोण अंपायर असेल, कुठला टेलिकास्ट असेल, या सगळ्या गोष्टीची पाहणी करण्यासाठी निखिलचा भरपूर मोठा वाटा आहे. या बॉलवर देखील सिंगल येते. आतापर्यंत जर पाहिलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 धावा. षटक क्रमांक पहिलं. आडवा बॅटने फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. विनीत पाटील वेगाने येईल. पहिली धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? थ्रो खराब आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 5 धावा. करंजा देवी शिरवणे 11 शिरवणे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना शिरवण्याचा कुठलाही बॅटर जर लगातार 2 षटकार लगवतोय तर दीपेश पाटील यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज शिरवण्याच्या खेळाडूंसाठी दिलं जाईल याची नोंद घ्या. थँक्यू व्हेरी मच जॅक म्हात्रे. जॅक म्हात्रेने देखील नेहमीच आमच्या कॉमेंट्री बॉक्सची सेवा केली. नेहमीच क्रिकेटची सेवा केली. आज शिरवणे गावामध्ये अनेक स्पर्धा होतात. त्यामध्ये जॅक म्हात्रेचं देखील महत्वाची भूमिका असते. जाऊया षटक क्रमांक 2. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय विनीत जगदीश पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर काल देखील भन्नाट वेगाने गोलंदाजी केली आणि अष्टपैलू खेळाडू आहे हा खेळाडू. नुकतीच झालेल्या घनसोली प्रीमियर लीग मध्ये देखील गोलंदाजी करत असताना आणि बॅटिंग करत असताना अर्धशतक झळकवलं होतं. कानमंत्र दिला जातो विशाल तुकाराम मडवी. वन ऑफ द फायनेस्ट कॅप्टन MS धोनी म्हटलं जातं. या टीमचा जर्सी नंबर 7 घालून आज यष्ट्यांच्या मागे भरपूर वर्ष क्रिकेटची तपश्चर्या केली आहे विशाल मडवीने. मॅचला सुरुवात. गोलंदाज विनीत. पहिला बॉल फटका फसला. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तुषार बर्गे चूक करणार नाही. विकेटचं होतंय पतन. पहिला धक्का लागतोय टीम करंजा देवी शिरवणे 11 शिरवणे संघाला. फलंदाज बाद. टॉप एज लागला होता. मोठा स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. लगातार 3 बॉलवर 3 षटकार लगवले तर योगेश पाटील सर यांच्या वतीने 3000चं कॅश प्राइज दिलं जाईल. 3 ओव्हरचा सामना आहे.
एक पॉवर प्लेचे षटक आतापर्यंत संपलं गेले. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. ओम श्री इम्प्रेस केलं या खेळाडूने. ओम श्रीने खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवशी मध्ये ओम श्रीने देखील पहिल्या दिवसामध्ये पहिल्या रजनीमध्ये ओम श्रीने देखील चांगलं योगदान दिलं होतं आपल्या टीमसाठी. आजही तो सामना आठवते की 16 बॉल मध्ये 14 धावा डिफेंड केल्या होत्या. बरोबर. करंजा देवी शिरवणे 11 शिरवणे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त होत असताना विनीत पाटीलला सफलता मिळते. एक गडी बाद टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. 5 धावा दाखल करलेली टीम घणसोली. टॉस दरम्यान विशाल मडवी यांनी वक्तव्य केलं होतं की फार संघर्ष केलाय, फार स्ट्रगल केलाय. 8-9 स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये तिसऱ्या राऊंडवर आम्ही पराभूत झालो आणि ट्रॉफी पासून वंचित राहिलो, पण ही स्पर्धेमध्ये आम्ही घणसोली 11 घणसोली सारखाच खेळ केला. ज्या टीमने भरपूर चांगली कामगिरी नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मध्ये केली. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळतीये. एका धावाने टीमच्या धावसंख्या पुढे जात असताना ओम श्री यंगस्टर खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे आणि दमखम दाखवतोय. ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातोय. आज आमचे सगळेच बाळगोपाळ मित्रमंडळाचे आमचे सदस्य येथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चला सामना स्पीडअप करा प्लीज. बॅटर लगेचच पोझिशन घ्या. आणि आज जर पाहिलं तर 38,000 प्रेक्षकांनी की स्कोरर या अगदी चॅनलवर आज या रजनीमध्ये स्पर्धा पाहिली. थँक्यू व्हेरी मच. आणि 2,537 सबस्क्रायबर आतापर्यंत कंप्लीट झाले. चला 3,000 करायचं आहे. त्यामुळे तुमच्याकडे स्मार्टफोन आहे तो उघडा आणि लगेचच की स्कोरर हा चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण या चॅनलला सगळ्यांनी सहकार्य करावं. ऑफस्टंपवर मारा केला जातोय. खूप चांगला भन्नाट वेग धारण केला गेला आहे. डॉट बॉलची सांगता होतीये. वेगावर स्वार होतोय विनीत पाटील आणि भरपूर चांगली कामगिरी राहिली आहे सध्याच्या घडीला टीम घणसोलीसाठी. विनीत जगदीश पाटील वडिलांनी देखील पाटील संघासाठी क्रिकेट खेळलं. अगदी बँड मास्टर म्हणून त्यांची ओळख होती. ऑप्स्टम लाईन पाहावी लागेल. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. उदय तांडेल सर स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. गुरुनाथ पाटील सर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत बंटी कांबळी सर. हे तिन्ही अंपायरचं कौतुक करावं लागेल. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पहिल्या रजनीपासून शेवटच्या रजनीपर्यंत ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं ही स्पर्धा गाजवली. संतोष म्हात्रे सँडी सर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल लाईन लेंथ वर नियंत्रण ठेवावं लागेल. हा सामना फार महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला 3 किंवा 4 नंबरची ट्रॉफी मिळेल. त्यामुळेच कोण जाईल मेगा फायनल मध्ये आणि कोण राहील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर ते पाहिलं गरजेचं आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. शरीराचा वेध घेतला जातोय. अगदी शरीराचा वेध घेतोय. डेलिब्रेट चेंडू केला जातोय म्हणजे चेंडू काउंट केला जाईल. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण रेडी राहायचं आहे. CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे त्यांच्या विरोधामध्ये श्री कृष्ण दिवा आणि प्रेझेंटेशन साठी आपण इनिंग ब्रेक मध्ये जाणार आहोत. संडी सर आमच्यासोबत जोडले जातील. अतिशय महत्वाचा सामना आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी हिरोची मोटर बाईक कोण जिंकेल. फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून येईल वेगाने. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलंय. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट. रिस्की सिंगल. ही रिस्की सिंगल होती. जर बॉल कॅरी झाला असता गॅदर झाला असता तर नक्कीच परतावा लागलं असतं प्रथम सुतारला. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. धावसंख्येला आकार येत असताना 22-25 धावा झाल्या तरी देखील मॅच मध्ये चोरस होऊ शकतो. फटका चांगला पाहावा लागेल आणि चेंडू अडवला जातोय. झेल पकडला जातोय. खूप चांगला झेलला जातोय.
पियुष भोईर हा युवा खेळाडू जो टीम घणसोली मध्ये अगदी पदार्पण करतोय आणि पदार्पण मध्ये चांगली कामगिरी करत असताना आपल्या टीम साठी फलंदाज बाद होत असताना धक्का क्रमांक दुसरा लागतोय. फलंदाज ओमश्री बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद झालाय. एलिव्हेशन नव्हतं, भरपूर वेळ चेंडू हवेत होता आणि पियुष भोईरने झेल पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर फक्त 5 धावा आणि या ओव्हरमध्ये देखील विनीत पाटीलने किफायती गोलंदाजी केली. फक्त 5 धावा देऊन 2 धक्के दिलेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. प्रशांत आलाय नवी बॅटर. या मॅच मध्ये निखिल मडवी खेळत नाहीये. आज या स्पर्धेमध्ये तो अवेलेबल नाहीये. अगदी एका टूर साठी तो गेला, त्यामुळेच या महत्वाच्या मॅच मध्ये निखिल मडवी नाहीये. ज्याने कोपरखिंडीच्या अगेन्स्ट काय सामना एक हाती जिंकून दिला होता तो निखिल मडवी मात्र त्याची जागा भरण्यासाठी किंवा अगदी त्याची भूमिका बजावण्यासाठी कुठला खेळाडू पुढे येतोय हे देखील तितकंच इंटरेस्टिंग असेल. चला 6 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर विकी रफुकिया गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना हा युवा गोलंदाज प्रभावित करतोय आणि समोर आहे प्रथम सुतार ज्याच्याकडे अनुभव आहे. फटका चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आज माझा वाढदिवस आहे. वाढदिवसामध्ये सेलिब्रेशन झालंच पाहिजे. माझं नाव आशिष पाटील आहे आणि याला झेल देखील आशिष पाटीलने पकडलाय. फलंदाजाला परतावा लागेल. प्रथम सुतार बॅक टू द डगआउट. गडी क्रमांक 3 बाद होत असताना आता करंजा देवी शिरवणे 11 शिरवणे टीम अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. शेवटच्या 5 बॉल मध्ये किती धावा केल्या जातील ते पाहिलं जाईल. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल. चला श्रीकृष्ण दिवा टीमचा कॅप्टन आणि CR पाटील फाउंडेशन टीमचा कॅप्टन रेडी व्हायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये टॉस केला जाईल आणि टॉस सेरेमनी दरम्यान मान्यवर असेल त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रशांत सिद्धेश अशी जोडी आहे. 10 वर 3 गडी बाद. ऑफ स्टंपर मारा केला जातोय. बॉल सोडून दिलाय. वाईट अगदी यॉर्कर हाताळला गेला. ही चांगली खासियत आहे. ऑफ स्टंपर मारा हे चांगलं ऑप्शन्स आहे कारण की या अशा वेगवान चेंडूवर ऑफ स्टंपवर आणि कव्हर रिजन मध्ये षटकार लागणं इतकं सोपं नाहीये. त्यामुळे ही लाईन अँड लेंथ फार चांगली असेल. स्टेप आउट केलाय. फटका हवेत आहे. विनीत पाटील प्रयत्न करेल पण बॅकअप चांगला आहे. आशिष वेगाने येईल. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावा कंप्लीट होत असताना थोडीशी इंजुरी होतीये. फलंदाजी करत असताना प्रशांतला अगदी कानावर चेंडू आदळला. चला पाणी असेल तर पूर्वा. सगळ्यांनी एकत्र गोळा होऊ नका. त्याला प्रशांतला माहिती ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. हे इंजुरी होते आणि या इंजुरी मध्ये देखील खेळाडूला उभं राहणं देखील टीम साठी तितकंच महत्वाचं असताना सगळेच खेळाडू जमा झालेत पण प्रशांत म्हणतो की यस मी घेऊ शकतो आणि मी तयार आहे. असं चित्र भारतीय जर पाहिलं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या देखील अगदी कानावर बॉल आदळला होता आणि त्यानंतर सिद्धू नवजोत सिंग सिद्धूने म्हटलं होतं की आप आगे खेलोगे. त्यांचं वक्तव्य होतं की यस मैं खेलेगा आणि ते खेळत असताना अगदी क्रिकेटचा देवता म्हणून त्यांना संबोधलं गेलं. हे क्रिकेटसाठी डेडिकेशन आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. फटका चांगला आहे. चेंडू जाते कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. आशिष वाढदिवस आहे. वाढदिवसाचा लड्डू तर घेतलाच पाहिजे. हा झेल पकडला जातोय आशिषने. दुसरा झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होत असताना विकेटचं पतन सिद्धेशला परतावं लागेल. 12 वर 4 गडी बाद. पहिल्या बॉलवर विकेट. दुसरा बॉल डॉट. तिसरा बॉल 2 धावा आल्या. 4थ्या बॉलवर देखील विकेट येत असताना शेवटच्या 2 बॉल शिल्लक आहेत. फक्त धावा लागलेत 12.
चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जय आला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. 2 बॉलवर 2 मोठे हिट आले तर 22+ धावा होतील आणि 22 धावा फायटिंग स्कोर मानला जाईल. पण 12-13 धावा ह्या सोप्या धावा असतील. पण या खेळपट्टीवर बरंच काही घडलं मित्रांनो. म्हणून या खेळपट्टीवर आम्ही अंदाज लावू शकत नाही कोण जिंकेल कोण हारेल. हा क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. 5वा बॉल खोलपटापाचा चेंडू आहे. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. फंबलिंग पाहायला मिळते. एकदा कंप्लीट झाली दुसरी घेण्याचा प्रयत्न केला जातो. खूप चांगला थ्रो. काय थ्रो केला आशिष पाटील बर्थडे बॉय. वा बाई वा. फिल्डिंगचा स्टँडर्ड हाय लेवलचा. आज त्यांच्याच वाढदिवसानिमित्तानं साई कृपा मित्रमंडळाच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा झाली होती. त्याचा देखील सांगता दिवस आज होता. त्यांचेच बंधू संतोष पाटील यांच्या सुपुत्राचं नाव आहे सुहान आणि तो संघ सुहान 6333 हा संघ देखील सातत्याने घणसोली प्रीमियर लीग मध्ये खेळतो. आणि आज हा घणसोली टीम मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी या सेमीफायनलला जिंकणं गरजेचं आहे. 13 धावा शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल देखील प्ले अँड मिस. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात. 3 धावा आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. अशा तऱ्हेने 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर 14 धावांचं टार्गेट आहे. चला सेमीफायनल क्रमांक 2 आपल्या समोर रंगली जाईल. तिकडे श्रीकृष्ण दिवा वर्सेस CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम. आणि कॉमेंट्री बॉक्स आणि प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी ऐकूया सँडी सरांना. O2 सँडी सर. धन्यवाद. चला थँक्यू सो मच विघ्नेश. चला आमच्या समेत येतात शैलेश पाटील उद्योजक आणि चांगले व्यक्ती त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत मी टॉस. सेमीफायनल सेकंड RSC चषक 2026 सीझन 3 श्रीकृष्ण दिवा त्याच्या विरुद्धमध्ये शेअर फाउंडेशन कुमार 11 तुर्बे रवी म्हात्रे आणि प्रणव रुपेश मडवे बोथ कॅप्टन आणि त्यांच्या समेत आमचे सन्मान्य पाहुणे आहेत शैलेश पाटील. 3 ओव्हरचे सेमीफायनल रवी. दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून खूप अशा शुभेच्छा. त्यांना नाना स्पिंकर दिल शैलेश पाटील निडोली गावचे उद्योजक. येस टॉस कोण म्हणेल? प्रणव. कॉलिंग टॉस प्रणव. टेल टेल आले बरोबर. टेल झाले टॉस जिंकले. एक आठ आहे. 3 ओव्हरची मॅच रवी काय ठरवतं प्रणव? बॅटिंग करायचं 3 ओव्हरची. चला जास्त वेळ घेणार नाही कारण बोलण्यासाठी कोणी इच्छुक नाही. हे महत्वाचं त्यांना मग इम्पॉर्टन्स मॅच आणि टाइम आहे ना तो रात्रीचा अपरात्रीमध्ये रूपांतर होण्यासाठी सरकत आहे. इथे टॉस झालेला श्रीकृष्ण दिवा वन द टॉस अँड चूज द बॉलिंग फर्स्ट. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला श्रीकृष्ण दिवा वन द टॉस. थँक्यू व्हेरी मच. हो ते माफ करा. नॉट फिल्डिंग बॅटिंग. अच्छा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. श्रीकृष्ण दिवा टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला जाऊया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जय शिवराय मित्रांनो. RSC ट्रॉफी 2026 चा घमासान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि सेमीफायनल क्रमांक 1 सुहान 6333 घणसोली 11 घणसोली बनाम खरंजा देवी शिरवणे 11 शिरवणे. अगदी 14 धावांचं टार्गेट आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राहुल शेट्टी आणि त्याच्या सोबत हर्ष म्हात्रे. JNK फिटनेसचे सर्वच आमचे ट्रेनर जे आमचे उपस्थित आहेत त्या सगळ्याच ट्रेनर्स सरचे स्वागत आहे RSC ट्रॉफी मध्ये. JNK फिटनेस सेंटरचे सगळेच आमचे कोच आज उपस्थित आहेत. वेलकम सरचे स्वागत आहे. चला 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे फक्त 14 धावा. कंपल्सरी चेसिंग हा महत्वाचा निर्णय आहे. राहुल शेट्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय ज्याने मागच्या 2 मॅच मध्ये कालच्या दिवसामध्ये धुमाकूळ घातला होता. खूप चांगली बॅटिंग केली होती आणि आपल्या टीमला अगदी महत्वाच्या ठिकाणी 2 सामने जिंकून दिले होते. आता
निखिल मडवी या मॅच मध्ये अवेलेबल नाही आहे, त्यामुळे ही जबाबदारी असेल हर्ष म्हात्रेवर आणि राहुल शेट्टी या खेळाडूवर देखील जबाबदारी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी हमजा खान या टीमचा तेज तरार गोलंदाज. पहिल्या दिवसामध्ये हमजा खान अवेलेबल नव्हता, त्यामुळेच या सेमीफायनलच्या मॅच मध्ये हमजा खानचं हे षटक फार महत्वाचं असणार आहे. सध्याच्या घडीला या गोलंदाजाने देखील भरपूर चांगली कामगिरी केली आहे शिरवणे टीमसाठी, त्यामुळेच हे षटक फार महत्वाचं असेल. आता राहुल शेट्टी कशा पद्धतीने बॅटिंग करेल, कारण की अटॅक करेल की डिफेन्सिव्ह करेल, कारण की 18 बॉलमध्ये 14 धावा करायचे, 4 अगदी बॉलचा डिफरन्स असेल धावामध्ये, त्यामुळे हा बेनिफिट टीम घणसोलीवर असेल. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल का असा सवाल केला जातोय. जाऊया मॅचला होतोय सुरुवात. हमजा खान गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल, परफ्यूम डिलिव्हरी. हाय हॅलो माय नेम इज हमजा खान. राहुल शेट्टी चकलाय. डॉट बॉलची सांगता होते. इक्वेशन बदललंय. 17 मध्ये 14 करायचे. 17 बॉल 14 धावा. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. प्रयत्न सोडणार नाही. प्रत्येक संघ जिंकण्यासाठी आलाय. यावेळी ऑप्शनच्या बाहेर क्रॅकिंग स्क्वेअर कट केलाय, पण या बॉलवर मिळेल सिंगल. एखादा चौकार किंवा षटकार आला तर मॅचचं पारडं जड होईल टीम घणसोलीचं. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. घणसोलीचा रन मशीन मिस्टर राहुल शेट्टी, ज्याने नवी मुंबई प्रीमियर लीगचे संपूर्ण हंगाम गाजवलंय. RSA ट्रॉफी देखील गाजवत असताना राहुल शेट्टी सेट ऑन फायर. षटकार. चला, हा सामना जर शिरवणे टीमने जिंकला तर विवेक सुतार आणि योगेश पाटील यांच्या वतीने 11,111 चं पारितोषिक दिलं जाईल. पण षटकार आलाय. आता 15 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. आव्हान अवघड नाहीये, आव्हान सोपं आहे. राहुल शेट्टी. फटका चांगला आहे. इथे फेकलाय सीमा रेषे पलीकडे, पण काय कॅच. ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच. या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल म्हणावा लागेल. सिद्धेश, व्हॉट अ कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. व्हॉट अ कॅच. कॅचेस विन द मॅचेस. टाळ्यांचा कडकडाट झालाय. जवाब झेल. पिक्चर अभी बाकी है मेरे वेस. सामना अजून संपला नाहीये. बघा, स्वान 6333 घणसोली टीम कडून सिद्धेश साठी 1,000चा कॅश प्राइज झाला. एक कॅच साठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. असा झेल पकडा की प्रतिस्पर्धी संघाने देखील तुमच्यासाठी पारितोषिक लावलं झालंय. अरे जिगरबाज आणि दिलदार व्यक्तिमत्व आहे संतोष पाटील. अगदी प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाचा देखील कौतुक करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे आणि तेच दाखवले. राहुल शेट्टी परतला. इक्वेशन बदललंय. 14 धावा करायच्यात, आता 7 करायचे. प्रशांत भोईर यांच्या वतीने या खेळाडूला देखील 1,000चं कॅश प्राइज दिले, म्हणजे 2,000चं कॅश प्राइज दिलं जाईल या खेळाडूला ज्याने झेल पकडला. सिद्धेश. नवीन बॅटर मिस्टर कॅप्टन कूल विशाल तुकाराम मळवी, ज्याने जर षटकार लगवले तर राजू पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विशाल तुकाराम मळवी. फटका चांगला आहे. पॅटर्न स्ट्रोक लगवला आहे, पण एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर आता करायची तब्बल 6 धावा.
विशाल मडवीने जर षटकार लगवला तर त्यांचे मित्र राजू पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पैशाचा पाऊस पडतोय. जसजशी स्पर्धा पुढे जाते तसं मात्र सगळेच प्रेक्षक ऍक्टिव्ह झालेत. फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून कव्हर रिजन मध्ये एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना यस राजू किसन पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जर विशाल मडवी यांनी षटकार लगवला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 4 धावा करायच्या आहेत. आजच्या दिवसातली पहिली मॅच, दुसरी मॅच. त्या दुसऱ्या मॅच मध्ये 7 बॉल मध्ये 4 धावा डिफेंड झाल्या होत्या. या मॅच मध्ये 12 बॉल 4 डिफेंड होतील का की टीम घनसोली अगदी थाटामाटामध्ये फायनल मध्ये पोहोचेल. फायनलचं स्वप्न पाहण्यासाठी प्रत्येक संघ 32 संघाने सहभाग घेतला. त्यातील 4 अव्वल संघ आज मात्र सुपर 4 मध्ये प्रवेश केला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ओमश्री बॅटिंग मध्ये योगदान देता आलं नाही. लवकर बाद झाला. पण आता गोलंदाजी मध्ये कशा पद्धतीने धार दिली जाईल. या स्पर्धेमध्ये काय घडलं तर 16 बॉल मध्ये 14 धावा डिफेंड झाल्या. 8 बॉल मध्ये 7 धावा डिफेंड झाल्या. 7 बॉल मध्ये 4 धावा डिफेंड झाल्या. असं भरपूर काही घडलंय या मॅच मध्ये. RSA ट्रॉफी मध्ये आता 12 मध्ये 4 करायचे आहेत. फटका चांगला आहे. फ्लिक केला जातोय. सिंगल मिळते. अक्कलमंदीचं क्रिकेट. एक धाव फार इम्पॉर्टंट आहे. एक धाव लाखाची आहे. आता लाखाचं पारितोषिक आहे. सामना आहे टफ फाईट. स्पर्धा आहे डे नाईट आणि मॅन ऑफ द सिरीज आहे एक मोटर बाईक. ठाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. दावेदार आहेत. बरेच दावेदार आहेत. भूषण पाटील आहे. नमित पाटील आहे. निखिल मडवी हा देखील रेस मध्ये होता. राहुल शेट्टी रेस मध्ये आहे. गंगाधर इंगोले रेस मध्ये आहे. त्यामुळे या सगळ्याच खेळाडूंमध्ये कुठला खेळाडू बाजी मारेल आणि कोण बसेल या हिरोच्या मोटर बाईक वर त्याकडे सगळ्याच लक्ष आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. चला हा सामना संपल्या टीम CR पाटील फाउंडेशन तुम्ही टीम मीटिंग करून घ्या आणि लगेचच तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. त्यामुळे फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. हा सामना देखील 3 ओव्हरचा असेल लक्षात घ्या. 2 धावांची आवश्यकता आहे. फटका फसला. चेंडू हवेत आहे. संयम गमावलं आणि फलंदाज बाद होतोय. हर्ष मात्रेला परतावा लागेल. आता इक्वेशन बदललंय. इक्वेशन आहे 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 2 धावा करायचे आहेत. चला बॅटर पटकन लवकर आपण पोझिशन मध्ये या. CR पाटील फाउंडेशन ही मॅच संपल्या लगेचच मैदानाचा ताबा घेतील आणि मॅचला होईल सुरुवात. अगदी 12:31. त्यामुळेच लवकरात लवकर आपल्याला फायनलचा सामना संपवायचा. प्रेझेंटेशन अजूनही अर्धा पाऊण तास चालेल. त्यामुळेच या सगळ्याच गोष्टींची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. अनेकांचे सहकार्य, अनेकांची साथ, अनेकांनी या स्पर्धेसाठी दिलेलं योगदान RSA ट्रॉफी मध्ये RSA गोठिवलीच्या माध्यमातून त्यांचे सगळ्यांचे आभार मानले जाते. उमेश रघुनाथ मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. एक वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर. पण सध्याच्या घडीला तो गोलंदाजी करताना दिसत नाही. पण बॅटिंग मध्ये नेहमीच त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं. एक षटकार देखील कालच्या रजनीमध्ये त्यांनी लगवला होता. आता षटकाराची गरज नाही. फक्त 2 धावा पाहिजे. पण मी षटकार मारण्यासाठी आलोय पण इथे यशांचा वेध होतोय. विकेटचं पतन. आता इक्वेशन आहे 8 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. मॅच थोडीशी लेंदी झाली आहे. शिरोणे टीम देखील सहजासहजी हार मानणार नाही. चला बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संदेश ठाकूर आला. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जातो. पण ज्या वेळेस गरज असते त्या वेळेस देखील आपल्या बॅटने तो मोठे स्ट्रोक खेळतो. कासर वडवलीच्या स्पर्धेमध्ये देखील मुख्याच्या ठिकाणी 2 षटकार याच संदेश ठाकूरने लगवले होते आणि मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलं होतं.
त्यामुळेच ही क्षमता आहे, एबिलिटी आहे. जर तुमच्याकडे क्षमता असेल ना तरच तुम्ही घणसोली 11 घणसोली सारख्या एक मोठ्या संघामध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल. त्यामुळे सुरुवातीचा आपल्या गावाचं क्रिकेट मध्ये योगदान द्यावं लागतं. यावेळेस काय घडलंय, लगातारच्या 3 बॉलवर 3 विकेट. पिक्चर अभी बाकी है. मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण होत असताना 3 बॉलवर 3 विकेट. या स्पर्धेतली ही 5वी हॅट्रिक, विकेट हॅट्रिक म्हणावं लागेल. 3 बॉलमध्ये 3 विकेट. काय गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाजी करत असताना ओम श्री बघा कानमंत्र देत असताना प्रथम सुतार. मॅच अजूनही संपली नाही. 7 बॉलमध्ये 2 धावा करायच्या. 7 मध्ये 4 आज डिफेंड झाल्यात. आता 7 मध्ये 2 करायचे. न्यू बॅटर रितेश पाटील भीम. असं वाटलं होतं की हा सामना लवकर संपेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या, पण शेवटच्या 4 धावा करण्यासाठी आतापर्यंत 3 विकेट आणि 5 बॉल खर्च केलं टीम घणसोलीने. जर अजून काही धावा असल्या असत्या तर सँडी सर मॅच टाईट झाली असती. मॅच मध्ये अजूनही निकाल सांगू शकत नाही. क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ. 40,007 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. 741 प्रेक्षक, त्या सर्वच दर्दी प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार आहे. रितेश पाटील भीम शेवटचा बॉल आहे. ओमश्री गोलंदाजी ट्रॅकवर. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च करत असताना फटका हवेत आहे. नोमान स्टँडच्या चिठ्ठीवर लँड होईल. 1 धाव तर कंप्लीट झाली. स्कोर झालाय लेवल आणि चौथा गडी देखील गारद होतोय. 4 गडी गारद झाले 4 बॉल मध्ये. काय घडलंय आता 6 बॉल 1 धाव. आजही ती बदलापूरची स्पर्धा सातत्याने पाहिली जाते की गोलंदाजी करणाऱ्या टीमने 6 बॉल मध्ये 1 धावा डिफेंड केल्या होत्या. क्रिकेटमध्ये अनेक वेळा असं झालंय की 6 बॉल मध्ये 36 देखील झाल्यात, 6 बॉल मध्ये 30 धावा देखील झाल्यात, पण बऱ्याच वेळा 6 बॉल मध्ये 1 धावा देखील डिफेंड होताना अनेक सामने असे पाहिलेत. क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. आता कॅप्टन डिसिजन आला की विकी रफुकिया फलंदाजीसाठी आला. विक्की रफुकिया ने सिर्फ 1 रन किया ना तो टीम फाइनल में पहुंचेगी. म्हणून विक्की रफुकियाला फक्त 1च धाव करायची. 6 बॉल 1 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी होतोय. प्रथमेश कुंभार ज्याने अगदी शेवटचं षटक हाताळलं होतं पहिल्या रजनीमध्ये आणि सामना जिंकून दिला होता, जिकडे धावा डिफेंड करायच्या होत्या. आता 1 धावाची आवश्यकता आहे. 6 बॉल 1 धाव. फ्लाय स्लिप तैनात आहे. थर्ड मॅन तैनात आहे. फाईन लेग तैनात आहे. अगदी शॉर्ट मिड विकेट, सिली मिड ऑफ, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, सिली मिड ऑन आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल फुल केलाय. काय घडलाय. कॅच ड्रॉप झाली आणि हा सामना जिंकला टीम घणसोलीने. वेलपेड टीम घणसोली. हार्ड लक मी म्हणेन. टीम करंजा देवी शिरवणे टीम चांगला संघर्ष दिला आणि सुहान 633 घणसोली 11 घणसोली टीम गोज टू मेगा फायनल. सिद्धेश प्लीज 1000चा कॅश प्राइज. सुहान 633 या टीमचे संघमालक संतोष पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक आला. ते घेण्यासाठी तुम्ही कृपया मंचावर या. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच तर प्लेयर ऑफ द मॅच गोज टू मिस्टर विकी रफुकिया, ज्याने विनिंग स्ट्रोक लगवला आणि 1 षटक हाताळत असताना 3 धावा देऊन 2 गडी बाद केले. तो खेळाडू ठरला विकी रफुकिया या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. चला, जो झेल पकडला होता त्या खेळाडूला देखील
पारितोषिक दिलं जाईल. सिद्धेश प्लीज या.